Welcome students. In previous lecture, we have seen molecularity of elementary reaction, molecularity of reaction, order and molecularity of elementary reactions, distinction between order and molecularity of reaction, rate determining step and reaction intermediate. Today, we will learn the integrated rate law. We introduced the differential rate law earlier. It describes how the rate of reaction depends on the concentration of reactant in terms of derivatives. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं की रेट लॉचं जे इक्वेशन आहे हे रेट लॉचं इक्वेशन हे काय असतं, डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन असतं. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला डिस्क्राईब करतं की रेट ऑफ रिॲक्शन हा कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्टंटच्या कसा अवलंबून असतो. परंतु जर differential rate law equation are converted into integrated rate law equation, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि त्याचं आपण काय केलं, इंटिग्रेशन केलं तर आपल्याला जे इक्वेशन मिळतं त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड रेट लॉ. and this tells us the concentration of reactants for the different times. आणि हे जे आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन मिळतं हे इक्वेशन आपल्याला डिफरंट टाइम्ससाठी जे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असतं त्याचं इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत असतं. आणि मग आपल्याला वेगवेगळ्या टाइम्ससाठी हे रिॲक्शनचं जर कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन काढावं लागतं. आणि म्हणून आपण काय करणार आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इन द सोल्युशन काढणार आहे. आता आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, derive an integrated rate law equation for the first order reaction. म्हणजे तुम्हाला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन काय करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे किंवा एक्सप्रेस द इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असा आपल्याला 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. आणि मग आपण इथं बघितलेलं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कशाला म्हणतो की ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट हा एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असतो आणि त्याचं असणारं जे एक्सपोनंट आहे किंवा त्याची असणारी जी पॉवर आहे ती काय असते, 1 असते. तेव्हा त्या रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणत असतो. आणि मग त्यासाठी आपल्याला हे जे इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन काढायचं आहे किंवा इक्वेशन काढायचं आहे त्यासाठी आपण काय करणार आहे, एक जनरल रिॲक्शन कन्सिडर करणार आहे. म्हणून आपण म्हणतोय कन्सिडर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि ती रिॲक्शन अशी आहे, आपण कन्सिडर केलेली रिॲक्शन ए गिव्स द प्रोडक्ट. ए हा रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, प्रोडक्ट मिळणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. ही आपली रिॲक्शन आहे. आता ही जी रिॲक्शन आहे हे रिॲक्शनचं आपल्याला डिफरन्शियल रेट लॉचं इक्वेशन देता येतं की जे आपण पाठीमागं बघितले, जे आपण काय करत असतो, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करत असतो. आणि मग ते इक्वेशन आपण देणार आहे, रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणतोय. आता इथं आपण काय करतो, मायनस साइन वापरत असतो कारण रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीजेस विथ द टाइम. म्हणून इथं मायनस साइन असते, आपण पाठीमागं बघितलेलंच आहे. आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन मध्ये आपण बघितलं की हा जो ए दिलेला आहे दॅट इज द वेअर मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलेलं आहे इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट टाइम टीचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आता आपल्याला ह्या इक्वेशनचं इंटिग्रेशन करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन काय करावं लागतं, रिअरेंज करावं लागतं. म्हणजे रिअरेंजिंग इक्वेशन नंबर 2 असं आपण म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये लाईक टर्म्स आहेत, सारख्या टर्म आहेत, आपण काय करत असतो, एका बाजूला करत असतो आणि हे इक्वेशन रिअरेंज करतो.
आणि त्यासाठी आपण काय घेतले, डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय ए, ही टर्म आपण एका बाजूला घेतलेली आहे आणि इक्वल साईनच्या दुसऱ्या बाजूला आपण हे मायनस साईन आहे ते मायनस साईन घेतलेले आहे के, आणि डी टी याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणणार आहे, 3 म्हणणार आहे. आता हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, ह्या इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन करायचं आहे. आता त्यासाठी आपण काय करतोय, लेट ए झिरो विथ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए ॲट टाइम टी इज इक्वल टू 0. आपल्याला जे आपण रिएक्टंट ए घेतलेलं आहे, ह्या रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण घेणार आहे, की जेव्हा रिएक्शनचं टाइम काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे रिएक्शनच्या सुरुवातीला आपण एचं कॉन्सन्ट्रेशन घेतोय आणि ते कॉन्सन्ट्रेशन ए 0 आहे असं आपण कन्सिडर करतोय. आता पुढे काय होणार आहे, सपोज 80 is the concentration of reactant A at time t. As a time passes, t या टाइमला जो रिएक्टंट A आहे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, की जो रिएक्टंट अनरिएक्टेड राहणार आहे त्याचं जे असणारं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय आहे, 80 आहे. आता आपण जर बघितलं की ही जी रिएक्शन आहे, हे जे डिफरन्शियल इक्वेशन आपण 3 बघितलं, त्या इक्वेशन नंबर 3चं आपण काय करणार आहे, इंटिग्रेशन करणार आहे. आणि हे जे इंटिग्रेशन आहे, हे इंटिग्रेशन आपण कशामध्ये करतोय, लिमिट्स मध्ये करतोय. आणि मग त्यासाठी आपण काय करतोय, 2 लिमिट वापरणार आहे, इनिशियल लिमिट आणि फायनल लिमिट. आणि त्यासाठी आपण जे लिमिट वापरतोय, ए इज इक्वल टू ए झिरो ॲट टी इज इक्वल टू 0. म्हणजे इनिशियलला टाइम 0ला आपण एचं जे कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन, ते काय असणार आहे, ए 0 असणार आहे. आणि टाइम टी ला जे आपण एचं जे कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे ते मोलर कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 80 असणार आहे. आणि ह्या 2 लिमिट मध्ये आपण काय करणार आहे, त्याचं इंटिग्रेशन करणार आहे. आणि त्यामुळे आपण हे जे इक्वेशन 3 आहे त्या इक्वेशनचं आपण काय केलं, इंटिग्रेशन केलं. तर ते इंटिग्रेशन कसं येणार आहे बघा, आपण इंटिग्रेशनचं साइन दिलेलं आहे, डी मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आणि त्याचं जे लोअर लिमिट आहे ते ए 0 आहे आणि अप्पर लिमिट काय आहे, 80 आहे. आणि जर आपण बघितलं, के घेतलं, मायनस के आहे आणि तो कॉन्स्टंट आहे म्हणून तो तुम्ही काय केलेला आहे, आपण बाहेर काढलेला आहे. जे तुम्ही त्याच्या आधी सुद्धा काय केलं जातं, लिमिट लिहिलं जातं आणि पुढच्या स्टेपमध्ये के कॉन्स्टंट हा बाहेर काढला जातो. इथं एक स्टेप आपण कमी केलेली आहे तुमच्या पुस्तकात आणि काय केलेलं आहे, के हा कॉन्स्टंट आहे, आपण त्याला रेट कॉन्स्टंट असं म्हणतो आणि त्यामुळे तो काय केलेला आहे, आपण बाहेर काढलेला आहे. आणि आपण इंटिग्रेशन कशाचं करणार आहे, डी टीचं इंटिग्रेशन करणार आहे. आणि हे डी टीचं जे इंटिग्रेशन करणार आहे त्यासाठी जे आपण लिमिट वापरणार आहे त्यातलं लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट काय आहे, टी आहे. आणि याच्यामध्ये आपण त्याचं काय करणार आहे, इंटिग्रेशन करणार आहे. आता हे इंटिग्रेशन करत असताना आपण पुढची स्टेप काय येणार आहे बघा, की ऑन इंटिग्रेटिंग आपण हे जे येणार आहे, डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, याचं जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन काय येतं, एल एन ऑफ ए येतं. त्याचं लोअर लिमिट ए 0 आहे, अप्पर लिमिट 80 आहे. आता कॉन्स्टंट के तसाच ठेवला, पण मायनस के ठेवला, टीचं आपण इंटिग्रेशन केलं, त्याचं काय येणार आहे, टी येणार आहे. त्याचं अप्पर लिमिट टी आहे आणि लोअर लिमिट काय आहे, 0 आहे. आपण हे इंटिग्रेशन करतो, आपण हे कशाच्या स्वरूपात, हे इंटिग्रेशन मध्ये काय केलं जातं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं जातं. आणि त्यामुळे हे आपण अशाही स्वरूपात लिहितो, दॅट इज द सबस्टिट्यूटिंग लिमिट गिव्ज. सबस्टिट्यूशन आपण लिमिटचं केल्यानंतर एल एन ऑफ ए 0, सॉरी, एल एन ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 मायनस एल एन ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 इज इक्वल टू मायनस के टी येणार आहे. आता आपण बघितलं, जेव्हा लॉगची वजाबाकी असते तेव्हा आपण ते कशाच्या स्वरूपात लिहितो, तर ते डिवायडेशनच्या स्वरूपात लिहितो. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण अशाही पद्धतीने लिहितो म्हणून आपण ऑर म्हणतोय, एल एन ऑफ 80 डिवायडेड बाय ए 0 अशा पद्धतीने आपण लिहिणार आहे, इज इक्वल टू मायनस के टी लिहिणार आहे आपण. आता हे जे मायनस साइन आहे, हे मायनस साइन आपण काय करू शकतो, घालवू शकतो. आणि जेव्हा आपण मायनस साइन घालवणार आहे तेव्हा तुम्ही हे जे असणार आहे, इक्वेशन नंबर 4 आहे, त्याचं कन्वर्जन तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता, दॅट इज एल एन ऑफ ए 0
molar concentration of A0 divided by molar concentration of AT is equal to KT. आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला केच्या स्वरूपात लिहायचं आहे आणि मग केच्या स्वरूपात आपण लिहिलेलं काय लिहिणार आहे के इज इक्वल टू 1/T ln ऑफ A0 डिवायडेड बाय AT. आता जेव्हा आपल्याला काय करायचं असते जेव्हा एक्झाम्पल सोडवायचे असतात तेव्हा आपल्याला काय करावं किंवा कॅल्क्युलेशन करायचंय तेव्हा जे ln आहे म्हणजे त्याला आपण लॉग ई म्हणतो त्याचं कन्वर्जन आपल्याला बेस 10 ला करायचं असतं आणि जेव्हा त्याचं कन्वर्जन आपल्याला बेस 10 ला करायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये त्याला काय केलं जातं 2.303 न मल्टिप्लाइड केलं जातं म्हणून हे जे इक्वेशन आहे कन्वर्टिंग ln टू द लॉग बेस वी राईट आपण असं लिहू शकतो k is equal to k is equal to 2.303 divided by T log base 10 molar concentration of A0 divided by AT आणि ह्याला आपण काय म्हणतोय इक्वेशन नंबर 5 म्हणतोय आणि जे इक्वेशन गिव्स काय देतं इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स आहेत त्या फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं जे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन आहे हे अशा पद्धतीनं दिलं जातं जेव्हा तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारला जातो डिराइव्ड अँड इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तर तुम्ही इथपर्यंत इक्वेशन लिहायचं आहे के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 molar concentration of A0 divided by molar concentration of AT. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन अजून आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो की जे आपण इक्वेशन नंबर 3 दिलेला आहे त्या इक्वेशन नंबर आपण 4 दिलेला आहे त्या इक्वेशन नंबर 4 मध्ये काय आपण बघितलं ln ऑफ that is molar concentration of AT divided by molar concentration of A0 is equal to minus KT आहे. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचं आपण काय घेतलं टेकिंग द अँटीलॉग ऑफ दी बोथ साइड दोन्ही साइडचा आपण काय घेणार आहे अँटीलॉग घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही दोन्ही साइडचा अँटीलॉग घेता तेव्हा आपल्याला काय मिळतं मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मिळणार आहे इज इक्वल टू काय येतं A⁻⁻KT असं मिळतं आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण काय लिहिणार आहे ATच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण लिहिणार आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 E⁻⁻KT आणि ह्याला आपण काय म्हणतो इक्वेशन 6 म्हणतोय हे सुद्धा जे इक्वेशन आहे हे इक्वेशन सुद्धा काय आपल्याला देतं इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ह्या इक्वेशनला सुद्धा आपण इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणू शकतो त्यानंतर आपण पुढचं एक इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन म्हणतोय की आपण आता जे इक्वेशन बघितलेलं आहे के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय AT आता इथं आपण जे रिएक्टंट ए होतं त्या रिएक्टंटचं मोलर कॉन्सन्ट्रेशन इनिशियल स्टेटला आपण T इज इक्वल टू 0 ला काय घेतलं होतं A0 घेतलं होतं त्याच्याऐवजी आपण काय घेतो इथं स्मॉल ए हे त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतोय म्हणून आपण म्हणतोय लेट स्मॉल ए मोल्स पर डेसिमीटर की त्याचं युनिट आहे बी द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए ॲट टाइम T इज इक्वल टू 0 आहे आता या रिएक्शनचं जे रिएक्टंट A0 आहे त्यातले ए स्मॉल ए त्याचे इनिशियल मोल्स आहेत रिएक्टंट एचे त्यातले x मोल्स पर डेसिमीटर क्यूब बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट डिक्रीजेस किंवा रिॲक्ट्स ड्युरिंग टाइम टी आता एक्स मोल त्यामधले आपण स्मॉल ए मोल्स हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंट एचं घेतलेलं आहे त्याच्यापैकी टी टाईममध्ये एक्स मोल ह्या रिॲक्टंटचे काय झालेले आहेत रिॲक्ट झालेले आहेत आणि त्यामुळं जे अनरिॲक्टेड मोलेक्युल आहे म्हणजेच आपण काय म्हणणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट रिमेन्स अनरिॲक्टेड ॲट टाइम टी वुड बी A-X मोल्स पर डेसिमीटर क्यूब म्हणजे हे जे रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंटचे टाइम टीला जे कॉन्सन्ट्रेशन राहतं त्यालाच आपण काय म्हणतो
मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 असं म्हणतो किंवा मोलर कॉन्सन्ट्रेशन 80 म्हणतो. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय येणार आहे ए मायनस एक्स. म्हणजे इथं जे आपण इक्वेशन बघितलं के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80. A0 काय आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि 80 काय आहे तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा रिॲक्टंट रिमेन्स अनरिॲक्टेड ॲट टाइम टी. म्हणजे अनरिॲक्टेड झालेल्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे काय येतं 80 येतं. इथं आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए घेतलंय. 80ला म्हणजेच काय असणार आहे ए मायनस एक्स असणार आहे. आणि मग ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये घेतल्या म्हणजे आपण सबस्टिट्यूशन कशाचं करणार आहे A0 इज इक्वल टू स्मॉल ए येणार आहे आणि 80 इज इक्वल टू काय येणार आहे ए मायनस एक्स येणार आहे. आणि ह्या दोन व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये ठेवल्या. आपण त्या इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवतोय तेव्हा हे इक्वेशन आपल्याला मिळतं के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 ए डिवायडेड बाय ए मायनस एक्स. आणि ह्यालाच आपण इक्वेशन नंबर 7 म्हणतोय. आता आपण हे इक्वेशन नंबर 7 सुद्धा काय आहे तर इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे इक्वेशन नंबर 5, इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 7 रिप्रेझेंट्स द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे आपल्याला 3 वेगवेगळी इक्वेशन मिळालेली आहेत. परंतु तुम्हाला जे इक्वेशन विचारलेलं आहे त्या पद्धतीनं तेवढं तुम्ही काय करायचंय परीक्षेसाठी द्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघतोय दॅट इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी आपण काय करणार आहे जो रेट कॉन्स्टंट के आहे त्या रेट कॉन्स्टंट केचं आपल्याला काय करायचं युनिट काढायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉचा फॉर्म्युला माहित आहे किंवा त्याचं इक्वेशन माहित आहे. म्हणून आपण म्हणतोय द इंटिग्रेटेड रेट लॉ इज काय आहे ते इक्वेशन के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 ए मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80. आता आपण बघितलं की याच्यावरून आपल्याला काय काढायचंय केचं आपल्याला युनिट काढायचंय. म्हणजे युनिट ऑफ के काय येणार आहे 2.303 ही काय आहे व्हॅल्यू आहे त्याला युनिट असत नाही. टी टाइम आहे म्हणजे डिवायडेड बाय टीचं युनिट येणार आहे. लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80 म्हणजे लॉगची व्हॅल्यू आहे लॉग A0 डिवायडेड बाय 80 ह्याला काय असत नाही युनिट असत नाही. म्हणजे युनिट ऑफ के काय येणार आहे युनिट ऑफ के इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय युनिट ऑफ टाइम येणार आहे. म्हणजे युनिट ऑफ के इज काय येणार आहे टाइम रेस टू -1 येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही युनिट केचं काढू शकता आणि तेच आपण लिहिलेलं आहे बिकॉज लॉग बेस 10 A0 molar concentration of A0 divided by molar concentration of 80 is a unitless quantity. आणि त्यामुळं the dimension of K काय विल बी टाइम रेस टू -1 होणार आहे. आणि त्याच्यावरून तुम्ही युनिट काढणार आहे युनिट ऑफ के काय येणार आहे टाइम रेस टू -1 येणार आहे. टाइम जर तुम्ही सेकंड मध्ये घेतलं तर केचं युनिट काय असणार आहे सेकंड रेस टू -1 असणार आहे. जर तुम्ही टाइम मिनिट मध्ये घेतलं तर काय येणार आहे केचं युनिट मिनिट रेस टू -1 येणार आहे. आणि जर तुम्ही टाइम आवर्स मध्ये घेतलं तर तुम्ही त्याचं येणारं युनिट काय येणार आहे केचं युनिट काय असणार आहे आवर रेस टू -1 असणार आहे. म्हणजे तुम्हाला सीईटीला किंवा बोर्डमध्ये सुद्धा युनिट ऑफ के फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विचारलं तर ते काय असणार आहे सेकंड रेस टू -1 असणार आहे और मिनिट रेस टू -1 असणार आहे किंवा आवर रेस टू -1 असणार आहे किंवा आपण टाइम रेस टू -1 म्हणणार आहे. तुमचं टाइम कुठल्या युनिट मध्ये दिलंय त्यानुसार तुम्ही केचं काय करू शकता युनिट लिहू शकता. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो पुढचा पॉइंट आहे दॅट इज द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता आपण ज्या रेडिओ ऍक्टिव्ह प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असतात. आणि मग अशा रेडिओ ऍक्टिव्ह प्रोसेसेसमध्ये काय काढलं जातं त्या रिॲक्टंटचं हाफ लाईफ काढलं जातं. आणि म्हणून इथं आपण काय करतोय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं हाफ लाईफ काढणार आहे.
मग हाफ लाईफची डेफिनेशन काय दिली जाते? हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन इज टाइम रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल वन हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. हाफ लाईफ मध्ये काय केलं जातं, जो रिॲक्टंट आहे ह्या रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही सुरुवातीला घेतलेलं आहे ते सुरुवातीचं असणारं कॉन्सन्ट्रेशन अर्ध होण्यासाठी जो टाइम कालावधी लागतो त्या टाइम कालावधीलाच काय म्हणलं जातं, हाफ लाईफ असं म्हणलं जातं. आणि हे रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शनसाठी आपण हाफ लाईफ काढत असतो. आणि फर्स्ट ऑर्डर रेडिओ ऍक्टिव्ह प्रोसेसेस ह्या फर्स्ट ऑर्डर असतात आणि त्यामुळे आपण हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काढतोय की जे डिनोट करण्यासाठी आपण टी आणि त्याच्या खाली सबस्क्रिप्टला आपण वन हाफ लिहितोय. आणि म्हणून आपण म्हणणार आहे हाफ लाईफ हे काय असतं, जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंट आहे त्याचं अर्ध होण्यासाठी जो टाइम कालावधी लागतो त्याला आपण हाफ लाईफ असं म्हणतो. आणि मग ह्या हाफ लाईफचं सुद्धा तुम्हाला काय केलं जातं, डेरिव्हेशन विचारलं जातं. डिराइव्ड an equation for the half life of the first order reaction. किंवा असं विचारलं जातं, give the relation between half life and the reactant rate constant of the first order reaction. म्हणजे हाफ लाईफ आणि रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर याच्यामध्ये काय रिलेशन आहे, अशा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. आणि मग असा प्रश्न विचारला की आपल्याला काय माहित आहे, तर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन माहित आहे आणि ते आपण पहिल्यांदा इक्वेशन देतोय. आणि ते इक्वेशन आपल्याला माहित आहे के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT आपल्याला माहित आहे. आता इथं आपल्याला माहित आहे A0 काय आहे, तर त्याचं असणारं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंट Aचं ॲट टाइम T इज इक्वल टू 0 ला. आता हे जे असणारं कॉन्सन्ट्रेशन एचं काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे, म्हणजे फॉल्स होणार आहे. ते कुठपर्यंत फॉल्स होत आपल्याला माहित आहे, 80 पर्यंत फॉल्स होत असतं ॲट टाइम टी ला. परंतु इथं आपण काय म्हणतोय, ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचं असणारं जे मोलर कॉन्सन्ट्रेशन अर्ध होणार आहे. म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन 80 इज इक्वल टू काय होणार आहे, इनिशियल A0 आहे डिवायडेड बाय 2 होणार आहे, म्हणजे त्याचा अर्ध होणार आहे. आणि त्यामुळं आपण काय घेणार आहे, टाइम रिक्वायर्ड फॉर दी मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 टू बिकम्स A0 डिवायडेड बाय 2 इज डिनोटेड ॲज अ T1 हाफ. म्हणजे हे जे असणारे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध होण्यासाठी जो टाइम कालावधी लागतो तो हाफ लाईफ असणार आहे आणि तो आपण T1 हाफनं काय करतोय, डिनोट करतोय. आणि त्यामुळे आपण इथं ज्या व्हॅल्यू करणार आहे, आपल्याला काय काढायचं आहे, हाफ लाईफ काढायचं आहे, तेव्हा आपण म्हणणार आहे इथं असणारं 80 मोलर कॉन्सन्ट्रेशन 80 काय होणार आहे, इनिशियलचा हाफ होणार आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 डिवायडेड बाय 2 येणार आहे. आणि टी असणारे जे टाइम आहे ते टाइम सुद्धा काय होणार आहे, T1 हाफ होणार आहे, की ज्याला आपण हाफ लाईफ असं म्हणतो. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हे आपण इंटिग्रेटेड रेट लॉचं जे इक्वेशन आहे त्या इंटिग्रेटेड रेट लॉच्या इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यू आपण काय करणार आहे, पुट करणार आहे, पुटिंग द कंडिशन इन द इंटिग्रेटेड रेट लॉ. आणि मग त्यामुळे आपलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय होणार आहे, तर इक्वेशन आपलं होणार आहे असं होणार आहे, के इज इक्वल टू 2.303. टीच्या ऐवजी तर काय येणार आहे, T1 हाफ येणार आहे, लॉग बेस 10 येणार आहे, A0 आहे तसाच आपण ठेवले मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 80 ची व्हॅल्यू बदललेली आहे आणि 80 ची व्हॅल्यू काय आली, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2 आली. आता आपण हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मध्ये काय बघितलं, तर हे जे इक्वेशन तुम्ही खालची स्टेप अशी लिहू शकता पुस्तकात, डायरेक्ट पुढची स्टेप दिलेली आहे, तुम्ही एक स्टेप वाढवू शकता आणि ती स्टेप तुम्ही असं लिहू शकता, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T1 हाफ लॉग बेस A0. आता इथं डिवायडेड बाय म्हणजे आपण रिव्हर्स मल्टिप्लिकेशन करत असतो आणि त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मध्ये काय होणार आहे, 2 डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 होणार आहे. म्हणजे आपली स्टेप काय होणार आहे, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T1 हाफ लॉग बेस 10 A0
मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय A0. इथं A0 ला A0 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि मग आपलं जे इक्वेशन होणार आहे ते इक्वेशन अशा पद्धतीनं होतं, k इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T1 हाफ लॉग बेस 2 होणार आहे. लॉग A0 ला A0 कॅन्सल झालेलं आहे आणि त्यामुळे फक्त काय लॉग 2 येणार आहे. आता इथं आपण लॉग 2 ची व्हॅल्यू बघणार आहे. लॉग टेबलमध्ये आपण ती व्हॅल्यू बघितली तर ती किती येते, 0.3010. आणि ही व्हॅल्यू आपण इथं ठेवली म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं, k इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T1 हाफ मल्टिप्लाइड बाय 0.3010. आता 0.3010 आपण काय करणार आहे, 2.303 ला तुम्ही काय करणार आहे, मल्टिप्लाइड करणार आहे. आणि हा मल्टिप्लाइड केला तर येणारा जो गुणाकार आहे तो किती येतो, 0.693 आणि डिवायडेड बाय काय आहे, T1 हाफ आहे. म्हणजे इथं आपल्याला इक्वेशन काय मिळालं, k इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T1 हाफ. आपल्याला कशाचं इक्वेशन काढायचं आहे, हाफ लाईफचं काढायचं आहे. म्हणजे आपण केच्या ठिकाणी काय लिहू शकतो, T1 हाफ लिहिणार आहे. आणि म्हणजे हे इक्वेशन आपण काय करणार आहे, रिअरेंज करणार आहे. आणि इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे, T1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय k. आणि अशा पद्धतीनं हे आपल्याला काय मिळालं, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं, तर रिलेशन बिटवीन द हाफ लाईफ अँड द रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट आणि हाफ लाईफ मध्ये काय असणारं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला हे इक्वेशन देत असतं. किंवा आपण असं म्हणतो हे जे इक्वेशन 8 आहे हे शोज द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे हा इक्वेशन आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हाफ लाईफ काय असतो तो आपल्याला सांगतो. आणि हे डेरिवेशन तुम्हाला आलं पाहिजे. आणि हा इक्वेशन नंबर 8 तुमचं पाठच असलं पाहिजे, T1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय k. कारण आपल्याला याच्यावरती काय करायचंय, न्यूमरिकल प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला हे इक्वेशन आवश्यक आहे. आणि मग हे जे इक्वेशन 8 मिळालं, हे इक्वेशन 8 shows that the half life of the first order reaction is independent on the initial concentration. आता जर तुम्ही बघितलं की हे इक्वेशन काय आहे, T1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय k आहे. इथं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण A0 घेतलेलं, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 किंवा A0 म्हणू शकता, हे आपण काय होतं इथं ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला A0 ची व्हॅल्यू येत नाही. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता की हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन दी इनिशियल रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे रिॲक्शनचं हाफ लाईफ हा त्याच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून असत नाही, हे आपण याच्यावरून काय करतो, सांगू शकतो. आणि मग हे जे असणार आहे, ह्या half life of the first order reaction is independent on the initial concentration of the reactant. हे आपण ग्राफिकली प्रूव्ह करू शकतो. आणि मग हे ग्राफिकली प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, आपण एक ग्राफ काढतोय. हा ग्राफ आपण फिगर मध्ये दाखवणार आहे. इट इज अ प्लॉट ऑफ द मोलर कॉन्सन्ट्रेशन AT वर्सेस T. म्हणजे आपण काय करतोय, तर एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतोय आणि वाय ऍक्सिस वरती आपण एचं असणारं वेगवेगळ्या टाइमचं असणारं कॉन्सन्ट्रेशन घेतोय. आणि मग आपण बघितलं की पहिलं जे टाइम आहे त्या टाइमला जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्याचं असणार आहे त्याचं हाफ होण्यासाठी लागणारा टाइम आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, त्याचं जे राहिलेलं असणारं कॉन्सन्ट्रेशन आहे ते परत इनिशियल होणार आहे, त्याचं हाफ होण्यासाठी लागणारा टाइम आपण बघणार आहे. त्याच्यानंतर जे राहिलेलं आहे त्याचं हाफ होण्यासाठी लागणारा टाइम बघणार आहे. प्रत्येक वेळेला आपण जे शिल्लक राहिलेले कॉन्सन्ट्रेशन हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन पुढच्या स्टेपसाठी होणार आहे आणि त्याचा हाफ होण्यासाठी लागणारा टाइम कालावधी आपण बघणार आहे. आणि मग तुमच्या असं ह्या ग्राफवरून लक्षात येईल ते जे असणारं टाइम आहे ते असणारं टाइम प्रत्येक वेळेला काय असणार आहे, सेमच आपल्याला मिळतं. आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो की इथं असणारं जे हाफ लाईफ आहे हे हाफ लाईफ काय असतं, इज इंडिपेंडंट ऑन दी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट.
ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट वरती अवलंबून असत नाही. आपण पहिल्यांदा जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतले ते दुसऱ्या वेळेला नाही, त्याच्यापेक्षा ते कमी झालेलं असेल, तिसऱ्या वेळेला ते कमी झालेलं असेल, परंतु जे आहे इनिशियल त्याचा हाफ होण्यासाठी लागणारा टाइम कालावधी हा मात्र काय असतो, सारखाच असतो. म्हणजे आपण म्हणू शकतो हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन द इनिशियल रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. इथपर्यंतचा भाग आपण काय करतोय, आज बघतोय. आपण इथं थांबतोय. थँक्यू.